नमस्कार मंडळी, कृषी दर्शन या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, आयुर्वेदात सांगितलेले मधाचे महत्त्व हे फक्त औषधी न राहता मानवाच्या जीवनमानात आर्थिक उन्नती करण्यासाठी आणि त्याचबरोबर निसर्गामधलं निसर्ग चक्र वृद्धीसाठी खूप फायदेशीर ठरत असतं। मधमाशा पालन हा नैसर्गिक आणि पारंपरिक शेतीपूरक असा उद्योग, पण ह्या उद्योगाचं प्रमाण आपल्याला कमी दिसून येतं कारण की त्याबाबत असलेल्या मार्गदर्शनाचा अभाव। मग हेच परिपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला मिळावं या हेतूनेच आजचा आपला विषय आहे मधमाशा पालन शेतीपूरक उद्योग। आणि या महत्त्वाच्या विषयासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत मधमाशा पालन उद्योग खादी ग्रामोद्योग आयोग विलेपार्ले येथे संचालक या पदावर कार्यरत असलेले मिलिंद वाकोडे सर। नमस्कार सर, तुमचं खूप खूप स्वागत या कार्यक्रमात। चला तर मग मंडळी, वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला। सर, सर्वप्रथम आम्हाला सांगा की मधमाशा पालन म्हणजे नक्की काय? आता आपण बऱ्याच गोष्टीचं पालन करतो, शेळी पालन करतो, मुर्गी पालन ज्याला आपण कुक्कुट पालन म्हणतो ते सुद्धा करतो। त्याचप्रमाणे निसर्गात असणाऱ्या मधमाशा त्यांना पेटीमध्ये ठेवून त्यांच्या जीवनाचा अभ्यास करून त्यांना पेटीमध्ये ठेवायचं, त्यांच्या म्हणजे ॲक्टिव्हिटीचा पूर्ण अभ्यास करायचा आणि त्यानुसार त्यांना काय लागते, कुठली पूरक हवा पाहिजे, कुठली पूरक वस्तू पाहिजे, कुठली पूरक वनस्पती पाहिजे, ह्या सगळ्याचा अभ्यास करून त्यांचं पालन करावं आणि ह्या गोष्टीला मधमाशा पालन आपण म्हणूया। मधमाशा पालन हा उद्योग का करावा किंवा कशासाठी हे तुम्ही आम्हाला सविस्तररित्या सांगू शकता का? प्रश्न आहे उद्योग का करावा। मी थोडासा खोलात जाईल की आज आपल्या देशात प्रत्येकाला आपापला उद्योग करण्याची नितांत गरज आहे। देशाची लोकसंख्या, वाढती लोकसंख्या आणि बेकारी जर ह्याला लक्षात घेतलं तर आज आपल्या देशामध्ये मी तर म्हणेल की शेकडो विद्यापीठं आहे, हजारो कॉलेजेस आहे आणि त्यातून येणारे लाखो बेकार आहे। आता सरकारकडे सगळ्या गोष्टी ठराविक आहेत, उद्योग ठराविक आहेत, जॉब ठराविक आहे आणि खरोखर आपण ह्या 125 करोड असलेल्या देशामधील जे जवळपास 60 करोडच्या जास्त 60 करोडपेक्षा जास्त यूथ आपल्या देशात आहे, सगळ्यांना हा व्यवसाय आपण देऊ शकू का? मुळीच नाही। म्हणून आता गरज आलेली आहे की आपण आपला स्वयंरोजगार निर्माण करावा आणि रोजगार निर्माण करतो म्हटलं तर आपल्याला भांडवल लागतं, आपल्याला वेळ लागतो, आपल्याला पैसा लागतो आणि प्रत्येकाकडे हा असतोच असं नाही। आपण जर विचारला की हाच उद्योग का करावा, कारण की हा एक असा उद्योग आहे की याला जागेची गरज नाही, ह्याला भांडवलाची गरज नाही आणि ह्याला वेळेची गरज नाही। आणि उद्योग जर म्हटलं तर मी ह्या सांगितलेल्या तिन्ही गोष्टी ह्या लागतातच, पण हाच असा एक उद्योग आहे की याला कशाचीच गरज नाही। परत मी तेच रिपीट करतो की याला जागेची गरज नाही, ह्याला वेळेची गरज नाही आणि याला भांडवलाची सुद्धा गरज नाही। पण मग ह्या व्यवसायातून, ह्या उद्योगातून आपल्याला असा काय फायदा मिळू शकतो की आपल्या होतकरू तरुण किंवा महिला उद्योजक किंवा कोणी शेतकरी पण ह्याकडे वळेल? मुख्य म्हणजे हा सगळ्यांनीच करण्यासारखा व्यवसाय आणि मुख्य म्हणजे शेतकरी बांधवांनी हा तर त्यांच्यासाठी हा नितांत गरजेचा आहे। कारण की मधमाशा पालनामुळे तुम्हाला मधच मिळत नाही, तर मधमाशा पालनामुळे तुमच्या शेतीचं उत्पादन वाढवलं जातं, तुमच्या शेतीचं परागीभवन होऊन तुमच्या पिकाचं उत्पादन हे 25 ते 40% वाढलं जातं। आणि म्हणूनच बघा, इस्रायल सारखा छोटासा देश आहे, त्या छोट्याशा देशाला दुधाचा आणि मधाचा देश म्हटलाय का? कारण की त्यांचं ॲग्रिकल्चर इज विथ एपिकल्चर, म्हणजे एपिकल्चर म्हणजे मधमाशांच्या अभ्यासाला एपिकल्चर म्हणतात। अच्छा, म्हणून ॲग्रिकल्चर आणि एपिकल्चर हे अगदी सोबत जातात। म्हणजे एपिकल्चर म्हणजे जसं आपण ॲग्रिकल्चर आहे, जसं सेरिकल्चर आहे, जसं वर्मिकल्चर आहे, तसं मधमाशांच्या अभ्यासाला एपिकल्चर म्हणतात। आणि ॲग्रिकल्चर आणि एपिकल्चर हे जर सोबत असेल तर तुम्ही तुमच्या देशाला दुधाचा आणि मधाचा देश करू शकता, जसं इस्रायलमध्ये आहे, त्यांचं ॲग्रिकल्चर आणि एपिकल्चर सोबत चालतं, म्हणून त्या छोट्याशा देशाला दुधाचा आणि मधाचा देश म्हटलेला आहे। कारण तिथला फार्मर किंवा तिथला शेतकरी हा मधमाशा म्हणजे मतपाळ सुद्धा आहे। जसं असं म्हटलं गेलं आहे की तिथला प्रत्येक शेतकरी हा सोल्जर आहे, तसं तिथला प्रत्येक शेतकरी हा मतपाळ सुद्धा आहे। म्हणून ते छोट्याशा रेनफॉलमध्ये अगदी कमी प्रमाण आहे पावसाचं, तरी सुद्धा त्यांनी तिथे हरित क्रांती केली। तर मग हा शेतीला कसा काय मदतनीस होऊ शकतो हा मधमाशा पालन उद्योग? मधमाशी जेव्हा तुमच्या शेतीच्या फुलोऱ्यावर जाते तेव्हा ती आपल्या पोटामध्ये मकरंद घेते आणि आपल्या पायामध्ये फुलांवर जे पराग असतं, ज्याला आपण पुंकेसर म्हणतो, ती गोळा करते आणि परत ती दुसऱ्या फुलावर जाते। म्हणून एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जाताना त्या पिकाचं परागीभवन होतं।
त्या फुलांचं परागीभवन होतं आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या पिकाची उत्पत्तीही वाढवली जाते. म्हणूनच बाहेरच्या देशामध्ये मधमाशा पालन जे केलं जातं हे फक्त आपल्या शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी केलं जातं, मधासाठी नाही. मध हा त्यांना दुय्यम पदार्थ म्हणून मिळतो, पण फक्त आपल्या देशामध्येच असं आहे की मधमाशा पालन हे मधासाठी करतात. आपल्याला शेतीच्या उत्पादनाविषयी विशेष माहिती नाही. तुम्ही जो उल्लेख केला परागी भवनाचा, तर या परागी भवनामध्ये तुम्ही आम्हाला सविस्तररित्या सांगू शकता का की मधमाशांची नक्की भूमिका काय असते? मधमाशा, मी आताच आपल्याला सांगितलं की मधमाशी आपल्या पोटामध्ये मध जमा करते आणि पराग जे असतं फुलावर ती सुद्धा ती आपल्या पायामध्ये आणते, ती पायामध्ये गोळा करते आणि ती आपल्या पिल्लांना मध आणि पराग मिळून ती भरवते. पण जेव्हा दुसऱ्या फुलावर जाते तर तेव्हा पराग हा जो आहे पुंकेशर आहे आणि दुसऱ्या फुलातील मकरंद किंवा स्त्री केशर असते हे त्याच्यासोबत युनाईट होतात आणि त्यामुळे फलधारणा होते. त्यामुळे तुमच्या शेतीचं उत्पादन हे वाढतं. आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघा, वाटाण्याच्या शेंगा असतात तर त्याच्यामध्ये दाणे बरोबर भरलेले असतात, किंवा सूर्यफुलाची शेती आहे त्यामध्ये जे जे तुमचं सीड जे असतं, जे फूल असतं त्यामध्ये पूर्णपणे त्याचं हे झालेलं नसतं, फुललेलं नसतं. पण जिथे जिथे मधमाशा असतात तिथे ती ही कमी पूर्ण करते. आणि मधमाशा म्हणजे त्यासाठी म्हटलं गेलेलं आहे की मधमाशा हा शेतकऱ्याचा उत्तम मित्र आहे. पण मधमाशा पालन जर मी केलं तर त्याच्यापासून मला कुठली उत्पादनं मिळू शकतात आणि त्याचा मी त्याच्याकडून कसा काय फायदा होऊ शकतो? ह्या व्यवसायामध्ये तुम्हाला मधाच्या व्यतिरिक्त अनेक उत्पादनं अशी आहेत ती मिळू शकतात आणि ही सगळी उत्पादनं जी आहे ही मधापेक्षा महाग आहे. आता उदाहरणार्थ सांगतो की जसं मी तुम्हाला म्हणाला की तुमच्या शेतीचं परागीभवन होतं, तुम्हाला मध तर मिळतंच, पण मधासोबत तुम्हाला मेण मिळतं. तुम्ही बघू शकता की मेण जे आहे हे मधापेक्षा सुद्धा कॉस्टली आहे, म्हणजे महाग आहे. त्याचप्रमाणे मधमाशापासून तुम्हाला बी व्हेनम किंवा मधदंश मिळू शकतं. आता मधदंश म्हटलं की आपण घाबरतो, हेच एक कारण आहे की मधमाशा पालन हे सर्वसामान्य लोक का करत नाही की त्यांना भीती असते की आम्हाला मधमाशी चावेल. पण मुळात आपली ही कल्पना जी आहे हीच चुकीची आहे. मधमाशी ही कधीच चावत नाही आणि तिला जर चावायचंच असलं तर ती आपल्या हाताला डंक देते, त्याला बी व्हेनम म्हणतात. आणि हा डंक सुद्धा आपल्याला फायदेशीर आहे, कारण मधमाशी जेव्हा आपल्याला चावते तेव्हा असं समजा की ते तुम्हाला एक वरदान आहे, भविष्यात होणारा संधिवात तुम्हाला होत नाही. जेव्हा मधमाशी तुम्हाला चावते ती तुमच्या हातावर डंक ठेवते आणि हा डंक किंवा बी व्हेनम ज्याला म्हणतात ह्याची 3 ग्राम पावडरची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात $300 आहे. त्यामुळे तुम्हाला संधिवात होत नाही. परदेशात किंवा पर्टिक्युलरली आफ्रिकेसारख्या देशामध्ये जो कोणी संधिवातापासून म्हणजे सफर होत असतो तर तो मधपाळाकडे जातो आणि आपला दंश लावून घेतो. ह्या ट्रीटमेंटला एपिथेरपी म्हणतात आणि त्याचे सुद्धा पैसे त्याला द्यावा लागतो. तर तुम्ही उत्पादनाबद्दल म्हटलं होतं तर हा बी व्हेनम ज्याला आपण दंश म्हणतो, मग त्याच्यानंतर तुम्हाला पराग, जो पराग ज्या परागेद्वारा मधमाशी आपल्या तुमच्या शेतीचं परागीभवन करते आणि तुमच्या शेतीचं उत्पादन वाढवते. पण मधपाळ जो असतो त्याला जर प्रॉपर प्रशिक्षण मिळालं तर तो पराग सुद्धा मोठ्या प्रमाणात जमा करू शकते. तुम्ही इथे बघू शकतात की इथे हे पराग जे आहे हे आपण कमर्शियली आपण जमा करू शकतो आणि ह्याची सुद्धा विक्री करतो. ह्याच्यापासून पोलन टॅबलेट किंवा पराग टॅबलेट सुद्धा बनवतात. तर ह्याच्यापासून तुम्हाला अनेक फायदे आहेत. जसं मी सांगितलं की पराग मिळतं, नंतर मेण मिळतं, नंतर बी व्हेनम ज्याला आपण बी दंश म्हणतो तो मिळतो. त्याच्यानंतर तुम्हाला एक प्रपोलिस नावाचा एक पदार्थ आहे तो मिळू शकतो. मधमाशी जेव्हा आपल्या घराला डागडुजी करायची असते किंवा समजा ही मधमाशांची पेटी आहे, तुम्ही बघू शकता की ही मधमाशांची पेटी आहे, हिला जर कुठे एखादं छिद्र पडलं किंवा अजून काही झालं तर मधमाशी काय करते, ती झाडाची साल आपल्या तोंडामध्ये गोळा करते, तिला आपल्या पायामध्ये ठेवते आणि लाळेसोबत मिसळून एक रेझिन किंवा गम मटेरियल बनवते आणि ती आपल्या घरामध्ये पेस्ट करते. तर त्याला प्रपोलिस म्हणतात. आणि हे प्रपोलिस सुद्धा आपल्याला मोठ्या तत्वावर जमा करता येते. ह्याच्यापासून दाताच्या ट्रीटमेंटची औषधं बनतात, जसं रिन्सिंग मटेरियल ऑफ द टीथ किंवा दाताच्या ज्या
कॅव्हिटीज वगैरे असतात त्यामध्ये ह्याला वापरलं जातं. बरोबर परदेशामध्ये ही ट्रीटमेंट मोठ्या प्रमाणात दिली जाते आणि बरोबर. फार कॉस्टली हा पदार्थ आहे. बरोबर. याला प्रपोलिस म्हणतात. तर मग जे होतकरू तरुण आहेत ज्यांना हा उद्योग करायचा आहे तर त्यांना याबद्दलची माहिती किंवा प्रशिक्षण कुठे मिळू शकतं? खादी ग्रामोद्योग आयोगाने प्रत्येक ठिकाणी आपापले सेंटर उघडलेले आहे. पुण्याला आमचं सेंटर मध्यवर्ती सेंटर आहे, CBRT आहे, म्हणजे सेंट्रल बी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट त्याला म्हणतात. तिथे आम्ही प्रशिक्षण देतो. कोणीही तिथे अप्लाय करू शकतो. आणि त्याचप्रमाणे प्रत्येक राज्यामध्ये त्या स्टेट कॅपिटलमध्ये आमची ट्रेनिंग सेंटर आहे. एवढंच नाही तर शेतकरी बांधवांना जर प्रशिक्षण त्यांच्या जागेवर घ्यायचं असेल तर त्यांनी त्यांचा एक ग्रुप बनवावा. त्यांनी आम्हाला लिहावं. आम्ही आमचा टेक्निकल माणूस, आमचा सुपरवायझरी माणूस तिथे पाठवून त्याचं प्रशिक्षण देऊ शकतो. शेतकऱ्याला जर हा उद्योग करायचा असेल तर त्याबाबत त्याला कुठली माहिती किंवा कुठलं वस्तूंचं पहिल्यांदा असं भांडवल किंवा गोळा करणं गरजेचं आहे का? तशा बाबतीत काय? मी सुरुवातीलाच सांगितलं की हा एकमात्र उद्योग आहे, याला कशाचीच गरज नाही, भांडवलाची सुद्धा गरज नाही. मी भांडवल यासाठी म्हणतो की आज तुम्ही ठराविक भांडवल घ्यायसाठी जर बँकेत गेलात तर बँकेमध्ये इतक्या फॉर्मॅलिटीज असतात की त्या माणसाचं नाकीनव येतं आणि मग त्यावेळेला नकोशं वाटतं. म्हणून हा व्यवसाय असा आहे की जास्तीत जास्त 10 ते 15 हजारापासून तुम्ही सुरू करू शकता. मला जर मधमाशा पालन हा उद्योग करायचा असेल तर कोणत्या मधमाशांचा प्रकार किंवा कोणती मधमाशी वापरली जर मी तर मला जास्त फायदेशीर ठरू शकतं? एपिस डॉर्सेटा म्हणजे ज्याला आपण आग्या माश्या म्हणतो. तर ह्या आग्या माश्या ज्या आहेत तुम्ही बघितलं असेल की पाण्याच्या टाकीवर किंवा झाडाच्या मोठ्या फांदीवर किंवा जे उंच ठिकाण आहे तिथे ह्या आग्या माश्या घर करतात. मुळात ह्या तापट स्वभावाचे असतात. असं म्हणतात की दे आर मोर फेरोशियस इन नेचर, दे प्रेफर हाईट, दे प्रेफर लाईट, म्हणून त्यांना बी बॉक्समध्ये ठेवलं जात नाही. पण ह्याचं सुद्धा प्रशिक्षण आपण लोकांना देऊ शकतो. ह्यांना न जाळता, ह्यांना न पोळता, न मारता सुद्धा आपण याचं प्रशिक्षण घेऊ शकतो. अच्छा. पण जर तुम्हाला पेटीमध्ये ठेवायची असेल तर सातेरी नावाची माशी आहे, ती आपण ठेवू शकतो. अच्छा. पण मला एक म्हणायचं आहे की जर आग्या माशाचं प्रशिक्षण घेऊन जर आपल्याला आग्या माशा म्हणजे पाळायचे नाही पण आग्या माशापासून जर मध घ्यायचं ते सुद्धा आपल्याला करता येते. या अनुषंगाने मला एक गोष्ट आपल्याला सांगावं वाटते की मेळघाटामध्ये आमचा फार मोठा प्रकल्प चालू आहे, ज्यामध्ये जवळपास 500 लोकांना आम्ही तिथे रोजगार दिलेला आहे. आणि ही 500 लोक पूर्वी काय करायची की मेळघाटासारख्या ठिकाणी जिथे आग्या माशांचं प्रमाण भरपूर आहे तर ते त्यांना जाळायचे आणि जाळल्यानंतर ते पूर्ण पिळून त्याचं मध काढायचं. ह्या प्रक्रियेमध्ये काय झालं की ह्या माशाच नष्ट झाल्या. अच्छा. आणि मग खादी ग्रामोद्योग आयोगाने तिथे त्यांना वैज्ञानिक एक असं प्रशिक्षण दिलं आणि ह्यांना न जाळता कसं आपण मध घ्यायचं ते सांगितलं. त्याचा परिणाम असा झाला की आज तिथे एक खूप मोठी एक NGO उभी झाली आहे. त्याचं नाव आहे प्रगती बहुउद्देशीय संस्था. आणि या NGO मार्फत 500 लोकांना आम्ही तिथे प्रशिक्षण दिलं. ह्या 500 लोकांनी त्यांचं स्थलांतर थांबवलं. दुसऱ्या प्रकारच्या माश्या आहे सातेरी किंवा मेलिफेरा. चौथ्या प्रकारची माशी आहे तिला फुलोरी म्हणतात. तुम्ही बघितलं असाल की फुलोरी माशी जी आहे ही अशा प्रकारचं पोळं करते झाडात किंवा झुडपात आणि तिला आपल्याला पाळता येत नाही. पण माझी एक विनंती आहे शेतकरी बांधवांना आणि आपल्या सगळ्याच ही मुलाखत बघणाऱ्या मित्रमंडळींना की तुम्हाला जर माश्या कुठेही दिसल्या तर त्यांना जाळू नका, त्यांना तिथेच राहू द्या. त्यांना जाळून तुमचा फायदा हा काहीच होणार नाही. व्हेअरएज तुम्ही जर त्यांना जाळलं तर ह्या पूर्ण माश्या तुम्ही नष्ट कराल आणि माशाच नष्ट करणार नाहीत तर तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या होणाऱ्या वनस्पतीचं, होणाऱ्या पिकांचं वृद्धीकरण किंवा परागीभरण हे तुम्ही थांबवाल. कारण की आज आपल्या देशाला जास्तीत जास्त उत्पादनाची गरज आहे. तुम्हाला माहित आहे आज डाळ आपल्याला इम्पोर्ट करावं लागतं. नक्कीच. आपलं टोटल कन्झम्पशन फक्त 23,000 टन आहे. बरोबर. उत्पादन, व्हेअरएज आपल्याला लागतं 33,000 टन. एवढं राहिलेलं हे आपल्याला बाहेरच्या देशातनं मागवावं लागतं. जे आपण आता इथे वस्तू ठेवल्यात त्याबद्दल तुम्ही थोडक्यात सांगू शकता का की हे मेण किंवा मेणबत्ती अगदी सांगू शकतो. सर्वप्रथम ही मधमाशीची पेटी अगदी साधी, हिला काहीच जास्त लागत नाही. अच्छा. नंतर हे मध आहे, हे वेगळ्या वेगळ्या फुलाचं मध आहे. काही हे लिचीचं आहे, हे जांभळाचं आहे
किंवा ड्रमस्टिक म्हणतो, म्हणजे शेवग्याच्या शेंगा. शेवग्याच्या शेंगा, त्याच्यापासून तुम्हाला वॉटरी कलरचं पाण्याच्या रंगाचं मध मिळतं ते अच्छा, अरे आहे. वा. आणि मधमाशी आपल्या पायामध्ये जे पराग असतं हा. हे वेगवेगळे प्रकार आहे. हे कोकोनट म्हणजे नारळाचं पराग आहे, हे तिळाचं आहे, हे सूर्यफुलाचं आहे. सूर्यफुलापासून तुम्हाला चांगल्या प्रकारे मध पण मिळतो आणि पराग पण मिळतो. अशा म्हणजे हे सरसू म्हणजे याला राई मोहरी म्हणतात, तर मोहरीपासूनचं हे आहे. म्हणजे जसे जसे उत्पादनं, जसे जसे प्रकार निसर्गामध्ये आहेत, त्या त्या प्रकारचं मध, त्या त्या प्रकारचं पराग तुम्हाला मधमाशी बरोबर. देते. तर तुम्ही हे बघू शकता, ही मधमाशीच्या मेणापासूनची तयार केलेली कॅन्डल आहे ही आहे. आणि ह्या मेणापासून बरेचसे उपयोग आहे, ह्या प्रसाधनात वापरता येतो. अच्छा, अरे वा. अरे वा. त्या प्रकारचे. पण सर, अजून एक आपण इकडे ठेवलेलं आहे की जर मला मधमाशीची पेटी उघडायची असेल तर त्यावेळी मी ह्याचा नवीन काही माणसाला उपयोग करू थोडीशी भीती शकते का? वाटते. मी तर नेहमीच म्हणतो की चावली तरी तुमचं नुकसान होत नाही, फायदाच आहे. तरी पण नवीन माणूस ह्याला बिवेल म्हणतात, हा आपल्या डोक्यावर घालून तुम्ही याच्यातनं मधमाशींची पाहणी करू शकता. अच्छा. आता मगा मी तुम्हाला म्हटलं की मधमाशी चावते. प्रश्न आहे का चावते? किंवा जेव्हा तुम्ही मधमाशीची पेटी उघडता त्यावेळेला तुमच्या मनात भीती असते, एक प्रकारची भीती असते. आणि भीती असल्यामुळे आपल्या शरीरातून एक प्रकारचा गंध निघतो आणि त्यामुळे मधमाशा चावतात. तशा मुळात मधमाशा कधीच चावत नाही. अच्छा. आणि ती चावली तर मरते, म्हणून तिला तिचा जीव प्रिय असतो, त्यामुळे ती सहसा चावत. नक्कीच नक्कीच. प्रेक्षक हो, आपण खूप वेळा ऐकतो की गांडूळ शेतकऱ्याचा मित्र, पण आत्ताच्या या कार्यक्रमानंतर, आत्ताच्या सरांच्या मार्गदर्शनानंतर खरंच हे म्हणणं वावगं नाही ठरणार की मधमाशा पण हे खरा मित्र शेतकऱ्यांचा बनू शकतो. कारण का, त्याचबरोबर शेती करता करता तुम्हाला हा फायदा मिळवून देणारा, कमी वेळात, कमी गुंतवणूक, अल्प भांडवलात आणि तुम्ही ग्रामीण भागात, शहरी भागात कुठेही आणि कोणीही हा व्यवसाय करू शकतं. नक्कीच ह्यामधून तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो आणि निसर्गालाही ह्याच्यामधून नक्कीच वृद्धीसाठी खूप मदत होऊ शकते. वाकोडे सर, तुम्ही इकडे येऊन एवढे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केल्याबद्दल मी सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे आभार मानते.